दादाच पाहणी करताय तुम्ही नुकसानीची. काय नेमकं वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, बऱ्याच गावाला पावसाची आवश्यकता आहे. पण ह्या तालुक्यात असं आहे, या जळगाव जामोदमध्ये की अतिवृष्टी झालेली आहे. थोडी तिडकीने मला वाटतं 250 पावणे 300 mm पाऊस एकाच वेळेस झालेला आहे. आणि त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालंय. जमीन खरडून गेलेली आहे, पीक वाहून गेलेलं आहे, काहींच्या घरात पाणी घुसलेलं आहे. आणि आता प्रशासनाने मला असं वाटतं गतीने इथले पंचनामे करण्याची आवश्यकता आहे. 250 पावणे 300 पाऊस झाला म्हणजे नॅचरली आपोआप मला असं वाटतं त्याची मदत तर इमिजिएट शेतकऱ्यांना मिळायलाच पाहिजे. मी या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मी डिटेल्स इथले घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय या पुनर्वसन मंत्री या दोघांशी त्वरित चर्चा करून मला असं वाटतं या भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. पण नुकसान होऊन जवळपास 8 दिवस झाले, अजून पंचनामे. आहे प्रशासनाची दिरंगाई निश्चित आहे. पण आता मला असं वाटतं ती दिरंगाई आता मी सगळ्यांसमोर बोलणं पण योग्य होणार नाही. पण ही दिरंगाई सुद्धा मला असं वाटतं माननीय कलेक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे होईल आता गतीनं काम. घेऊन अटकलेले असतानाही एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ वेळेत पोहोचू शकतात. मला काय वाटतं आता मी टीका टिप्पणी करणं योग्य नाही. टीका टिप्पणीची वेळ निघून गेलेली आहे. परंतु प्रशासनाने सतर्क असलं पाहिजे. कारण इथं 2023ला या सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीनं घटना घडलेल्या आहे. हवामान खात्याने मला वाटतं सूचना दिल्यानंतर प्रशासनाने या संदर्भात पावलं उचलण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफ असो, एसडीआरएफ असो यांनी तयार असायला पाहिजे होतं. परंतु बऱ्याच जणांचा आता मी बाजूच्या गावात गेलो होतो, मोठ्या प्रमाणावर जनावरं होते. ठीक आहे, लोक अलर्ट होते म्हणून ते वाचले. पण 2-5 मिनिटाचा जरी फरक झाला असता तर 100-150 जनावरं वाहून गेली असती. आणि म्हणून एसडीआरएफ, एनडीआरएफ हे आहेत. पण मला असं वाटतं जर गतीनं ते जर येत नसेल, तर मला असं वाटतं त्याचा उपयोग काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.